वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदैवताला गेलंच पाहिजे, कारण कुलदैवत हे आपले दुसरे आई वडीलच. नमस्कार मित्रांनो, मी आकाश तवले. काळ भैरवनाथ महाराज हे आमचं कुलदैवत आणि काळ भैरवनाथ महाराजांचं मंदिर धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी या गावात आहे. चैत्र महिन्यात काळ भैरवनाथ महाराजांची यात्रा भरते. यात्रेला जायच्या आदल्या दिवशीच सगळं नियोजन लावलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी चटकीपट सगळं उरकलं आणि विठ्ठल महाराजांच्या पांढऱ्या हातीत बसून आम्ही यात्रेला निघालो. असलं कडक ऊन होतं, त्याच्यामुळे परांड्यात आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो. मामांनी 10 ग्लास उसाचा रस दिला आणि आम्ही सगळ्यांनी उसाच्या रसाचा बुका पाडून टाकला. तिथून सोनारीत आलतो तर यात्रेसाठी भरपूर भाविक भक्त आलती. मंदिराच्या बाहेर गुलाल खोबरं प्रसाद घेतला आणि मंदिराच्या आत गेलो. मंदिराच्या आत जाऊन रथात बसलेल्या भैरोबाचं दर्शन ते घेतलं आणि रथावरती गुलाल खोबरं उधळलं आणि रथ वाढायला सगळ्यांनी सुरुवात केली. तिथून मंदिराच्या शिखराकडे आलो आणि सगळ्यांनी गुलाल खोबरं मंदिराच्या शिखरावरती उधळलं. मंदिराच्या बाजूच्या छतावर चढून मंदिराचा एक पूर्ण व्ह्यू घेतला आणि तिथून सगळ्यांनी गुलाल आणि खोबरं मंदिरावरती उधळलं. भैरोबाचं दर्शन घ्यायला आणि भैरोबाचा रथ वाढायला महाराष्ट्रातून भरपूर लोक आलते. सगळ्यांचं दर्शन झालं, यात्रा फिरलो आणि जेवण करण्यासाठी आम्ही बाहेर आलो. जेवण करायला थंडगार झाडाच्या सावलीखाली बसलो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जेवणाचा बुक्काच पाडून टाकला. सगळ्यांचं जेवण एकदम व्यवस्थित झालं आणि सगळ्यांनी थोडासा आराम घेतला. यांनी लय आराम केलता, त्याच्यामुळे यांना म्हणलं आराम हराम आहे, चला आता आपल्याला गावाकडे जायला लागतंय. सगळ्या मित्रांसोबत देवदर्शन ते सगळं व्यवस्थित झालं आणि तिथून आम्ही घराकडे निघालो. आजच्या पार्टमध्ये एवढंच, नंतर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत भैरोबाच्या नावानं चांग भलं.